हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण केमिस्ट्रीचं 11th स्टँडर्डचं बुक महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे ते रीड करणं स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, रीडिंग करता करता समजून घेऊ कन्सेप्ट काय आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, कंटेंट बघू की आपल्याला किती चॅप्टर कव्हर करायचे. टोटल 16 चॅप्टर दिले आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. सो आपला पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. राईट, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. टोटल 12 पेजेस आहेत. इझी आहे, 12 पेज होऊन जाते. ठीक आहे, रीडिंग करायचे प्रॉपर आणि समजून घ्यायचे काय काय दिलंय. सो सगळ्यात पहिले काय दिलं आपल्याला, इंट्रोडक्शन दिलंय. काय म्हणतं इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं त्यांनी की केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंज इट अंडर डिफरंट कंडिशन. सो यांनी बेसिकली आपल्याला म्हटलंय की केमिस्ट्री म्हणजे काय असते. तर केमिस्ट्री म्हणजे काय म्हटलं त्यांनी की त्याच्यात मॅटरचा आपण स्टडी करतो, त्यांची फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करतो, आणखी काय करतो की कोणत्या कंडिशनमध्ये फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमध्ये चेंजेस असतात ते पण बघतो. सो याचा पूर्ण स्टडी करणे म्हणजे काय होते, केमिस्ट्री. सो इथे काय दिलं त्यांनी, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे मॅटरची फिजिकल केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय होते. सपोज म्हटलं की कोणता एखादा मॅटर आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट वगैरे आपण सांगतो की त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो आहे 50 डिग्री. ठीक आहे, 50 डिग्रीवर तो तो मॅटर मेल्ट होत आहे. तर ही काय झाली, त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, आता तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर तो जो आहे तो आहे सॉलिड स्टेटमध्ये. ही काय झाली, त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, सपोज मी म्हटलं की हा जो आहे केमिकल, हा जो केमिकल आहे किंवा हा जो मॅटर आहे, ठीक आहे, हा खूप विग्रसली ऑक्सिजन म्हणजे एअर सोबत रिॲक्ट करतो. एअर सोबत खूप विग्रसली रिॲक्ट करतो. ही काय झाली, त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली किंवा केमिकल प्रॉपर्टीज झाल्या. आता इथे काय म्हटलंय की अंडर डिफरंट कंडिशन मध्ये ते कसे चेंजेस येतात ते बघणं. म्हणजे सपोज मी खूप जास्त हीट दिली, त्याच्यानंतर हा जो आहे ह्याचा फिजिकल चेंज जो आहे तो काय झाला, फिजिकल चेंज याच्यात काय झालं की आता तो लिक्विड स्टेटमध्ये गेला. कळत आहे का, की फिजिकल चेंज कोणतीतरी डिफरंट कंडिशन मध्ये त्याची फिजिकल चेंजेस येणं, किंवा हा जो केमिकल होता, हा जो मॅटर होता मगाशीचा, तो एअर सोबत रिॲक्ट करून एक दुसरा न्यू कंपाऊंड फॉर्म करत आहे. न्यू कंपाऊंड फॉर्म होत आहे, न्यू मॅटर फॉर्म होत आहे. बरोबर, तर हे काय झाले, त्याचे केमिकल चेंजेस झाले. सो डेफिनेशन खूप सिंपल आहे, फक्त ते थोडं एक्सप्लेन केलंय मी की फिजिकल किंवा केमिकल चेंजेस जर आलं तर याचा अर्थ नेमकं काय होतो. ठीक आहे, सो आपला इंट्रोडक्शन समजलं आपल्याला की इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी आपल्याला काय म्हटलंय, केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. मॅटरचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय की त्याची फिजिकल किंवा त्या मॅटरचं फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज काय आहे आणि कोणत्या डिफरंट कंडिशन मध्ये फिजिकल केमिकल प्रॉपर्टी चेंज होते. ठीक आहे, त्याचा अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री. ठीक आहे, समोर काय म्हणतात, समोर म्हणत आहेत ते की केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. ठीक आहे, केमिस्ट्री काय म्हणते, सेंट्रल सायन्स आहे. म्हणजे याच्यापासूनच खूप सारे वेगवेगळे आपण रिलेशन काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय, इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. सो तेच की हा एक केमिस्ट्री जो आहे तो एक सेंट्रल सायन्स आहे. त्याच्यामुळे आपण फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल तेव्हा तिथेही आपण कुठेतरी केमिस्ट्री असते. बायोलॉजिकल सायन्सचं करायचं असेल तिथे सुद्धा थोडंफार केमिस्ट्री असते. अप्लाइड सायन्स असो किंवा अर्थ अँड स्पेस सायन्स असो, सगळीकडे थोडंफार केमिस्ट्रीचा अभ्यास असतो. ठीक आहे, म्हणजे केमिस्ट्री शिवाय होतच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, केमिस्ट्री जो आहे तो काय सेंट्रल आहे. ठीक आहे, म्हणून म्हटलंय की केमिस्ट्री आहे सेंट्रल सायन्स. समोर काय दिलंय, द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. ठीक आहे, तर बेसिकली केमिस्ट्रीचा स्कोप जो आहे तो म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये केमिस्ट्री आपल्याला केमिस्ट्रीचा स्कोप पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल्स दिले, एअर वी ब्रीथ, आपण जी हवा घेतो, ब्रीथिंग करतो, एअर. ठीक आहे, फूड वी ईट, जे आपण जेवण करतो, फ्लुइड वी ड्रिंक, जे पण आपण पितो, आपले क्लॉथ, ट्रान्सपोर्टेशन, फ्यूल सप्लाईज, आणखी खूप काही, ह्या सगळ्यांमध्ये केमिस्ट्री इन्क्लूड असते. ठीक आहे, सो हा पॅरा समजलाय आपल्याला. समोर काय म्हणत आहे, दो इट इज अ एन्शियंट सायन्स, जरी हे खूप जुनं सायन्स असलं, ड्यू टू द डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री हॅज डेव्हलप ॲज अ मॉडर्न सायन्स. सो यांचं असं म्हणणं आहे की केमिस्ट्री जरी जुनं सायन्स असलं तरीही त्याची डेव्हलपमेंट किंवा ॲडव्हान्समेंट सायन्समध्ये जे काही टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामुळे आपण काय आणखी जास्त अभ्यास करू शकलो केमिस्ट्रीचा, आणि आता केमिस्ट्री काय झालंय, मॉडर्न सायन्स झालंय. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन द
सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट एक्सपांड अवर नॉलेज ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जितकी जास्त इन्स्ट्रुमेंटमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे, ठीक आहे, जितकी जास्त डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला केमिस्ट्रीचं आणखी खूप जास्त नॉलेज कळायला लागलं. विच नाव हॅज बीन यूज इन अप्लाइड सायन्स. आता आपण त्याचा यूज करून अप्लाइड सायन्समध्ये यूज करतो. ठीक आहे, त्या नॉलेजचा यूज करून सच एज अ मेडिसिन. मेडिसिनमध्ये काय असते, मेडिसिन म्हणजे ड्रग्स रिलेटेड म्हणजे केमिस्ट्री रिलेटेड. हे सगळं ड्रग रिलेटेड पण आपण का बरं अभ्यास करू शकलो, कारण टेक्नॉलॉजी तितकी ऍडव्हान्स झाली, इन्स्ट्रुमेंट इतकी इतकी एक्सपांड झाले की आपण केमिस्ट्रीचा आणखी अभ्यास करू शकलो आणि त्याला अप्लाय करू शकलो वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये. जसं मेडिसिनमध्ये, डेंटिस्ट्रीमध्ये किंवा इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरमध्ये, इन डेली होम यूज प्रोडक्ट, ह्या सगळ्यांमध्ये काय असते, केमिस्ट्री असते. सो बेसिकली हे काय झालं, आपलं इंट्रोडक्शन झालंय. ठीक आहे, आता नेक्स्ट काय म्हटलंय आपल्याला, नेक्स्ट दिलंय आपल्याला नेचर ऑफ केमिस्ट्री. काय म्हटलंय, केमिस्ट्री इज द ट्रेडिशनली क्लासिफाईड फर्दर इन टू 5 ब्रांचेस. सो केमिस्ट्री जे आहे ते 5 पार्टमध्ये डिवाइड झालंय, पाच ब्रांचेसमध्ये डिवाइड झालंय. एक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मग आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. अशा 5 ब्रांचेसमध्ये तो क्लासिफाय झाले. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय होते, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन ऑफ अ कंपाऊंड ऑफ कार्बन. सो कार्बनचे जितके पण काही कंपाऊंड असतील त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन्स कशा होतात त्या सगळ्यांचा स्टडी करणं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर रिलेटेड टू कार्बन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री कोणाशी रिलेटेड आहे, कार्बनशी. मग काय दिलं आपल्याला, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ ऑल सबस्टन्स विच आर नॉट ऑर्गॅनिक. सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय ते अदर दॅन कार्बनची स्टडी, कार्बनला सोडून म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सोडून जितके पण बाकी सगळे उरलेले सबस्टन्स आहेत त्या सगळ्यांची स्टडी म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग दिला आपल्याला फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलेईंग केमिस्ट्री. ठीक आहे, सो याच्यात आपण कशाचा अभ्यास करतो, तर केमिस्ट्रीच्या अंदर जे काही असणार आहेत त्यांचे प्रिन्सिपल्स म्हणजेच रिलेटेड टू ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, मॉलिक्युल्स आपण म्हणून, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे प्रिन्सिपल, त्यांची एनर्जी लेवल किंवा असे खूप साऱ्या वेगवेगळ्या थेरीज सगळ्या आपण कशात डिस्कस करतो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. तिथे दिलं आहे की इट डील विथ द, म्हणजे फिजिकल केमिस्ट्री डील विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटरची स्टडी करतो आपण याच्यात. इट इज अ स्टडी ऑफ ॲटम, मॉलिक्यूल अँड फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू द इलेक्ट्रॉन्स, एनर्जीज अँड डायनामिक देअरिन्स. ठीक आहे, तर तेच आपण आताच डिस्कस केलंय की फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय येते, तर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर येते, ॲटमची स्टडी, मॉलिक्यूल, फंडामेंटल कन्सेप्ट असतात, इलेक्ट्रॉन, त्याची एनर्जी, अशा खूप साऱ्या गोष्टींची स्टडी असते फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. It provides the basic framework for all other branches of chemistry. So basically physical chemistry जे असते ते सगळ्या जितक्या पण आतापर्यंत आपण ब्रांच बघितल्या त्या सगळ्यांना काय करते, प्रॉपर फ्रेमवर्क देते, म्हणजे यांच्यामुळे कुठेतरी आपल्याला बाकीचा अभ्यास करायला हेल्प होते. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघू. आता आपण नेचर ऑफ केमिस्ट्री बघितलं, नेक्स्ट आपण बघणार आहोत टॉपिक मॅटर बद्दल. ठीक आहे, सो काय दिलंय, यू हॅव लर्न अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाय अ स्पेस अँड हॅज अ मास. ऑब्व्हियसली आपण हे ऑलरेडी बघितलंय लोअर क्लासमध्ये की मॅटरची डेफिनेशन काय असते, की अशी वस्तू जी स्पेस ऑक्युपाय करते ज्याला मास असतो. मॅटर फर्दर क्लासिफाईड होतो इन टू प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचरमध्ये. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. सो आपण ते बघून घेऊ चार्टमध्ये. काय म्हटलं यांनी, की ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन मॅटर आपण 2 पार्टमध्ये क्लासिफाय करतो. एक असते प्युअर सबस्टन्स आणि दुसरे असते मिक्सचर. मिक्सचरमध्ये आपण बघतो होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि प्युअर सबस्टन्स जो आहे तो क्लासिफाय होतो 2 पार्टमध्ये. एक असते इलिमेंट, दुसरं असते कंपाऊंड. आणि इलिमेंट फर्दर क्लासिफाईड होतो मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइडमध्ये. हे जस्ट ओव्हरव्ह्यू होता, फ्लो चार्टमध्ये आपण समजून घेतलं. आता आपण प्रॉपर समजून घेऊ प्युअर सबस्टन्स, मग मिक्सचर, मग सगळे 1 बाय 1 सगळे टर्म समजून घेऊ. ठीक आहे, सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट आर द प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. ठीक आहे, सो आता इथे आपण काय बघणार आहोत, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये काय डिफरन्स असतो तो. ठीक आहे, सो प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर. प्युअर सबस्टन्स हॅव अ डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. काय म्हटलंय, प्युअर सबस्टन्सला काय असते, डेफिनाइट कंपोजिशन असते. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होते, की ते कम्प्लीट प्युअर फॉर्म मध्ये असेल. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, त्यांचं केमिकल कंपोजिशन प्रॉपर फिक्स असला पाहिजे. जसं प्युअर मेटल म्हणतो आपण. एक्झाम्पल घेऊ, जसं आपल्याकडे आयरन मेटल आहे. ठीक आहे, आयरन आहे, आयरन रॉड आपण म्हणू. आयरन रॉड मध्ये प्युअर तो आयरन पासून बनलेलाच असतो रॉड. ठीक आहे, म्हणजे Fe पूर्ण रॉड जो आहे,
ठीक आहे, तो Feचाच बनलेला आहे. तो कसा प्युअर फॉर्म मध्ये म्हणजे तो कशात येईल, प्युअर सबस्टन्स मध्ये. डिस्टिल्ड वॉटर काय म्हटलं, H2 याचं कंपोजिशन फिक्स असेल, म्हणजे तुम्ही कोणतंही वॉटर बघा, ठीक आहे, कोणतंही वॉटर घ्याल, H2O त्याचा फॉर्म्युला असेल, म्हणजे तो काय झाला, प्युअर फॉर्म मध्ये झाला. ठीक आहे, तर हे काय झालं, प्युअर सबस्टन्स झाले. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी, समोर त्यांनी म्हटलं आहे की जे प्युअर सबस्टन्स असतात ते ऑलवेज हॅव अ सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. ठीक आहे, त्यांची प्रॉपर्टी जी असते ती कशी असते, नेहमी सेमच प्रॉपर्टी असते. ठीक आहे, त्यांचे ओरिजिन मग काही असो, जसं H2O आहे. आता H2O जो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेला आहे. हायड्रोजनची प्रॉपर्टी वेगळी, ऑक्सिजनची प्रॉपर्टी वेगळी, पण कंबाईन झाल्यानंतर जो तो वॉटर झालाय तर मग त्यांची प्रॉपर्टी जी असेल ती फिक्स असेल, सेम प्रॉपर्टी असेल सगळ्या वॉटरची, H2O. ठीक आहे, सो हा पॉईंट क्लिअर आहे की त्यांचं ओरिजिन काही असू दे, पण एकदा ते कंपाऊंड तयार झाले म्हणजे जसं वॉटर, ठीक आहे, हायड्रोजन ऑक्सिजनची प्रॉपर्टी वेगळी होती, पण तरी आता वॉटर तयार झाले तर त्यांची प्रॉपर्टी सेम असेल. ठीक आहे, तर H2O ची प्रॉपर्टी सेम असेल. मग समोर काय म्हटलंय, मिक्सचर मध्ये काय असते, मिक्सचर हॅव अ नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. मिक्सचरचं कोणतंही डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसते, अँड हे नो डेफिनाइट प्रॉपर्टी, आणि म्हणून त्याची काही डेफिनाइट प्रॉपर्टी नसते. जसं इथे एक्झाम्पल म्हटलंय पेंट. पेंट मिक्सचर असते, ऑइल, पिगमेंट अँड ॲडिटिव्ह. आता यामध्ये ऑइल कमी किंवा जास्त आपण घेऊ शकतो, पिगमेंट कमी किंवा जास्त घेऊ शकतो. ओके, तर हे यांचं फिक्स नसते कंपोजिशन. ठीक आहे, यांचं कंपोजिशन फिक्स नसते, कशामध्ये आपण म्हणतो मिक्सचर मध्ये. ठीक आहे, जर कॉन्क्रीट घेतलं, कॉन्क्रीटमध्ये मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट अँड वॉटर. तर सँड किती घेतं आपण मोजून नाही घेत सँड. तुम्ही बघितलं असेल जेव्हा कॉन्क्रीट तयार करतात तेव्हा सँड, सिमेंट आणि वॉटर यांचं हे किती घेतलं जातं हे फिक्स नसते त्यांचं, ते टाकतात आपल्या ह्याच्यानी, ठीक आहे, मतानी, आणि मग ते बनवतात कॉन्क्रीट. तर हे फिक्स नसते, म्हणजे डेफिनाइट कंपोजिशन मिक्सचरचं कधीच नसते, आणि म्हणून त्यांची डेफिनाइट प्रॉपर्टी पण नसते. ठीक आहे, तर हे झालं आपलं प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर बद्दल. आता आपल्याला काय क्वेश्चन विचारला त्यांनी, कॅन यू टेल, क्वेश्चन काय आहे, विच आर द मिक्सचर अँड प्युअर सबस्टन्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला सांगायचं याच्या, आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले त्याच्यापैकी आपल्याला सांगायचे की मिक्सचर कोणतं असेल आणि प्युअर सबस्टन्स कोणतं असेल. काय दिलं आपल्याला, सगळ्यात पहिले सी वॉटर दिलं. आता जेव्हा सी वॉटरची गोष्ट करतो तर सी वॉटर मध्ये फक्त वॉटर असते का, H2O असते का, नाही. सी वॉटर मध्ये खूप सारा कचरा असते, खूप फिश असतात, तर खूप सारे कंटेंट आहेत, म्हणजे प्रॉपर इथे कंपोजिशन असेल का फिक्स नसेल. म्हणजे सी वॉटर काय झालं, सी वॉटर झालं आपण मिक्सचर. त्यानंतर आपल्याला दिलाय गॅसोलिन. गॅसोलिन जो आहे तो कशापासून बनलेला असतो, गॅसोलिन जो आहे तो क्रूड ऑइल, पेट्रोलियम ऑइल, आणि खूप सारे ऑइल मिक्स असतात गॅसोलिन मध्ये, बरोबर, यांच्यापासून बनलेला गॅसोलिन. म्हणजे गॅसोलिन सुद्धा काय झाला, गॅसोलिन जो आहे तो आपला झाला मिक्सचर. बरोबर, इथे लिहून घेऊ आपण, गॅसोलिन पण काय आहे, मिक्सचर आहे. ठीक आहे, मग आता स्किन जो आहे त्याच्यामध्ये काय असते, स्किन आपल्याला माहिती आहे, स्किन जो आहे 3 लेअर पासून बनलेलं असते, इपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस पासून. म्हणजे हे सुद्धा काय झालं, स्किन जो झाला तो काय झाला, मिक्सचर झाला. बरोबर, स्किन काय आहे, मिक्सचर आहे. स्किन पण आपला काय झाला, मिक्सचर लिहून घेऊ आपण. ठीक आहे, त्यानंतर काय दिलं आपल्याला, रस्टी नेल्स. आता रस्टी नेल्स मध्ये नेलला रस्ट लागलाय, बरोबर, खिळ्याला रस्ट लागलाय, म्हणजे ते सुद्धा काय झालं, मिक्सचर. तो किती लागलाय रस्ट हे आपण सांगू नाही शकत, म्हणजे त्याची अमाऊंट किती पण असू शकते, म्हणजे ते पण काय झालं, मिक्सचर झाला. राईट, सो आपण लिहू शकतो इथे की तो काय झाला, मिक्सचर झाला. बरोबर, मग त्यानंतर काय म्हटलंय, पेज ऑफ टेक्स्टबुक. आता टेक्स्टबुक जो आहे, ठीक आहे, पेजेस जे आपल्याला टेक्स्टबुकचे मिळतात ते कशापासून मिळतात, ट्री पासून. ठीक आहे, म्हणजे खूप सारे प्लांट, त्यांचे पूर्ण ट्रीचे कोणकोणते पार्ट युज केले जातात, म्हणजे नथिंग बट काय, मिक्सचर. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलंय, डायमंड. डायमंड जो आहे इट इज मेड अप ऑफ अ प्युअर कार्बन. फक्त कार्बन पासून बनलेला असं डायमंड. याच्यात कार्बन कार्बन जो आहे त्याच्यात आणखी काही हायड्रोजन वगैरे असं काहीच नसतं, फक्त प्युअर फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, तर हा काय झाला, कार्बन जो आहे ती वस्तू जी आहे ती प्युअर कार्बन पासून बनली आहे, म्हणजे हे काय झालं आपलं प्युअर सबस्टन्स झालं. बरोबर, प्युअर सबस्टन्स. तर बाकी सगळे मिक्सचर, फक्त डायमंड जो आहे तो प्युअर सबस्टन्स आहे. बरोबर, सो आपण ह्या प्रश्नाचं पण उत्तर सॉल्व्ह केलं, ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं. नेक्स्ट काय दिलं आपल्याला, नेक्स्ट मध्ये त्यांनी म्हटलंय की प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट अँड कंपाऊंड. प्युअर सबस्टन्स पुन्हा डिवाइड कशात केले जाते आपण, एलिमेंट आणि कंपाऊंड मध्ये. एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट आर द प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी broken down into the simpler substance by ordinary chemical changes. सो प्युअर सबस्टन्स म्हणजे एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स ज्याला आपण कोणतीही त्यांच्यावर रिॲक्शन करून किंवा कोणतेही केमिकल चेंज करून त्यांना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणखी ब्रेकडाऊन नाही करू शकत. ठीक आहे, नेक्स्ट काय, जसं आपण म्हणू एक्झाम्पल इथे आपण घेतलं की आयरन आहे आपल्याकडे. ठीक आहे, आयरन जो आहे याला आपण हा इतका प्युअर सबस्टन्स आहे की आयरन
Fe ला आणखी काय फर्दर चेंज करणार आहे, जसं हायड्रोजन, बाकी कोणते पण असू दे, इतके पिवळ फॉर्म मध्ये, जसं आपण म्हटलं ऑक्सिजन O, नायट्रोजन N, याला आणखी सिंपल फॉर्म मध्ये आपण डिवाइड नाही करू शकत. ठीक आहे. सो ते झाले आपले एलिमेंट. एलिमेंट जे असतात, एलिमेंट आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. एलिमेंट्सला फर्दर क्लासिफाईड केले जाते मेटल्समध्ये, नॉन मेटल्स आणि मेटलॉइडमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट पेज मध्ये आपल्याला काय दिले ते बघू. काय दिले आपल्याला, एलिमेंटचे टाइप्स दिलेत, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. ठीक आहे. मेटल्स मध्ये काय काय दिलंय, तर मेटल मध्ये त्यांनी म्हटलंय की हॅव अ लस्टर, शायनी अपिरियन्स. तर मेटलला काय असतं, शायनी अपिरियन्स असते. मेटल काय करतो, कंडक्ट करतो हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. कॅन बी ड्रॉन इन टू द वायर, दॅट इज डक्टिलिटी, म्हणजे आपण त्याला वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर त्याला ती प्रॉपर्टी म्हणजे डक्टाईल प्रॉपर्टी. ओके. कॅन बी हार्म इन टू द थिन शीट आर मेलिएबल. सो मेटल मेलिएबल असतात कारण आपण त्यांना थिन शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो एक्झाम्पल कोणकोणत्या मेटलचे एक्झाम्पल आहे, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयरन, मर्क्युरी. मर्क्युरी असा मेटल आहे जो लिक्विड स्टेटमध्ये असतो ॲट रूम टेम्परेचर, अदरवाईज बाकी सगळे मेटल सॉलिड स्टेटमध्ये असतात. ठीक आहे. नेक्स्ट काय आता, नेक्स्ट आहे नॉन मेटल. ठीक आहे. नॉन मेटलची कोणकोणती प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला, तर हॅव अ नो लस्टर, इथे कोणत्याच प्रकारची शायनिनेस नसते. एक्सेप्शन्स आहेत, एक्सेप्शन आहे डायमंड अँड आयोडीन. ठीक आहे. मग काय नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की पुअर कंडक्टर असतात हिट अँड इलेक्ट्रिसिटीसाठी, पण एक्सेप्शन आहे ग्राफाईट. ठीक आहे. आपल्याला ग्राफाईटच का बरं आहे किंवा डायमंड मध्ये शायनिनेस का बरं आहे, सगळ्यांची उत्तरं नंतर आपण जेव्हा समोर स्टडी करू तेव्हा मिळणार आहे. ठीक आहे. पण सध्या लक्षात ठेवायचं की नॉन मेटल, असा नॉन मेटल जो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक गुड कंडक्टर असतो इलेक्ट्रिसिटीसाठी. ठीक आहे. तो असतो ग्राफाईट. नेक्स्ट प्रॉपर्टी काय, कॅन नॉट बी हार्म्ड इन टू शीट और ड्रॉन इन टू द वायर, म्हणजे त्याच्यात डक्टिलिटी मेलिबिलिटी प्रॉपर्टी नाहीये. का बरं, कारण दे आर द ब्रिटल, इझिली तुटून जातात ते. ठीक आहे. एक्झाम्पल काय काय त्याचे, तर एक्झाम्पल आहे आयोडीन, नायट्रोजन, कार्बन एक्सेट्रा आर द नॉन मेटल्स. ठीक आहे. थर्ड टाइप काय आहे एलिमेंटचा, थर्ड टाइप आहे आपला मेटलॉइड. मेटलॉइड जो असते, सम एलिमेंट्सचा थर्ड टाइप आहे हा. यातलं मेटलॉइड म्हणजे काय होते, मेटलॉइडची प्रॉपर्टी मध्ये आपण काय बघत आहोत की सम एलिमेंट्स हॅव अ प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. सो बेसिकली मेटलॉइड आपण त्यांना म्हणतो ज्यांच्यात प्रॉपर्टी असते मेटल आणि नॉन मेटलच्या मधातली. ठीक आहे. त्यांना आपण म्हणतो मेटलॉइड. ठीक आहे. आणि अँड आर कॉल्ड ॲज मेटलॉइड और सेमी मेटल, यांना आपण मेटलॉइड किंवा सेमी मेटल पण म्हणतो. याच्यात एक्झाम्पल काय आहेत, आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत मेटलॉइड. ठीक आहे. सो आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट पॅरामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे,